नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची व्रतकथा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्राचीन काळी मगध देशातील वलिद नावाचा एक संस्कारी परंतु दारिद्र्य ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता तेवढीच त्याची पत्नी दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत असे। संपूर्ण गावामध्ये ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी देखील प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। खूप दुःखी कष्टी होता तो। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात। त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती। नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करायचे, कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करण्यास सांगितले। तेव्हा ब्राह्मणाने श्रद्धेने भक्तीने विधीपूर्वक कोजागिरीचे व्रत केले। या व्रताच्या प्रभावामुळे ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली। भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले। अशा या कोजागिरीच्या व्रताने ब्राह्मण सुखी झाला। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यास माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे। या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे। या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागिरी व्रत असे म्हणतात। दिवसा उपवास करावा आणि रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र याची पूजा करावी। या पूजेनंतर रात्री दूध चंद्राला आटवून दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखवला जातो। देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पित करावेत। तसेच ते आपल्या घरातल्यांसह स्वतःही सेवन करावे। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्रशन केले जाते। उत्तरात्रीपर्यंत जागरण केले जाते। अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तरात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये को जागती म्हणजेच कोण जागत आहे असे विचारतात। म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी दूध खेळावे असेही सांगितले जाते। लक्ष्मी देवीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत। संत कुमार संहितेत या व्रताची कथा दिलेली आहे। प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव साजरा करत असे। कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा अशी याची नावे या दिवसास आहेत। पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळे तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे। या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवावा। काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीचे तुपाने भरलेले 100 दिवे लावतात। देवीला नैवेद्य दाखवला जातो। तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी। 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पण करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी। त्याचबरोबर मंगलमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे। सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरुजींना अर्पण करावी। अशी ही काही ठिकाणी परंपरा पद्धत आहे। आपल्याला तर माहितीच आहे की गाव बदललं की परंपरा, चालीरीती, रीतिरिवाज बदलत असतात।
कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलामध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकातही सदती मिळते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही छोटीशी कथा आणि माहिती ही कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.